की काय शुभंगा इलेव्हन संघाला, पण असं काही नाही घडलं. डॉट चेंडू आणि यावेळी आपण बघतोय रिव्हर्स पूल, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि काळजाचा ठोका चुकला होता. आणि खरं तर या मुवमेंटला आपण बघतोय इथे रोहन चोरघे यांनी पुढच्याच मुवमेंटला आपण बघतोय सामन्याची परिस्थिती बदलवली आहे. ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे, धावसंख्या यावेळेला 11 वरती. यांना आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात केलंय. पण यावेळेला आपण बघतोय खूप जास्त शफल होत असताना फाईन लेग एरिया टार्गेट केलाय. क्षेत्ररक्षक जेव्हाच्या आकांतानं धावत होते, धावले पण बॉलला नाही थांबवू शकले. प्रयत्न चांगला होता आणि दरम्यान इथे धावांची कोंडी फोडण्याचं काम इथे रोहन चोरघेची बॅट करते. चौकार. धावसंख्या 15. आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंट कव्हर करू शकतो. पण यावेळेला सरळ बॅटने केलेला शॉट डीप स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि यावेळेला धमाका मोठा आहे पंचांनी केलेली आहे. ओव्हर स्टेपिंग संदर्भात तिसऱ्या पंचांची मागणी, ओव्हर स्टेपिंग संदर्भात तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बघायचा हा नो बॉल आहे किंवा नाही. फ्री हिटचा यावेळेला आपण बघतोय ओव्हर द कव्हर शॉट चांगला आहे, नेत्रदीपक आहे आणि हा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चेंडू तब्बल 11 धावांचा बघायला मिळाला. तब्बल 11 धावांचा हा चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्या. सनी धुमाळचं हे षटक प्रचंड यशस्वी राहिलं. पण त्याच्यानंतर आतापर्यंत या षटकाची जर बघायला गेलं तर 21 धावा आतापर्यंत आल्यात. गोसगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रमोदजी गायकवाड आणि अतुलजी गायकवाड यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आणि इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी आणि सन्माननीय रोहनच्या बॅटमधून आपण बघतो हा शॉट बघायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय वासुदेवजी बाठे यांचं देखील आम्ही या ठिकाणी करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय अविनाश नसतो. किल्ले रामसेज किल्ल्याची लढाई आठवा. नाशिक जवळचा हा किल्ला मोगलांना वाटलं होतं साधारणतः आपण आठवड्याभरामध्ये हा किल्ला घेऊ, कारण की गडावरती आपण बघतोय पार तर 300 मावळे होते. आणि यावेळेला शॉट कडक आहे, फटका दर्जेदार. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा. शिवगंगा 11 का राजा बचा दिया बाजा. सिंघम की पावर, महाराष्ट्र पोलिसांची पावर. आणि इथे रोहन चोरघेनं पूल केलाय. सक्सेसफुल आहे, वंडरफुल आहे, सो एलिगंट, सो ब्युटिफुल. इट्स अ शक्का. अडचणींचा डोंगर आहे. पण यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलंय. काव कॉर्नर मध्ये खेळाडू, मिड विकेट मध्ये चेंडू होईल फरार. आणि यावेळेला आणखीन येतोय चौकार. शॉट कडक आहे. रोहन चोरघेला अडवण्यासाठी, आउट करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंग मध्ये जीव असणं गरजेचं आहे, प्लॅनिंग मध्ये जीव ओतणं गरजेचं आहे. समोरचा ताकदवान आहे, समोरचा बल. यावेळेला आणखीन एकदा हो केलाय, फटका जबरदस्त आहे. शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. बिग हिट केला जातोय. रोहन चोरघे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय पहिला चौकार येतोय. आजही तुम्ही युट्यूबला गेला, रोहन चोरघे बॅटिंग हे नाव सर्च केलं, सिंहगड टेनिस क्रिकेट .in प्रोप्रायटर आहेत. सिंहगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. तेवढंच नाही, SP क्रॉस आपण नक्कीच पाहायचं आहे. रिवर्सचा फटका केलाय. तुम्ही पहा, एक सिंगल असती तर हा खेळाडू नॉन स्ट्राईक इन वरती असता. स्ट्राईक वरती आल्यानंतर हा खेळाडू रिव्हर्स खेळणार. इथे आपण पाहिलं त्याने 6 मधले 3 रिव्हर्सचे प्रयत्न केले, त्यामध्ये 2 सक्सेसफुल त्याने खेळलेले आहेत. खरं तर ओमकार देसाई जो सँडी SP दादरचा खेळाडू आहे, सोन्यामध्ये रूपांतर केलंय. बिग हिट केला जातोय. काय खेळाडू मोठा आहे, काय या खेळाडूचं नाव मोठे आहे ते इथे तो दाखवतोय. तुम्ही आता गुड्डूची बॅटिंग घेतल्या, आता रोहन चोरघेची बॅटिंग पहा. राठवडे गावचा स्टार खेळाडू खेचतोय चेंडू सीमारेषा पार. खरं तर रोहन चोरघेची बॅटिंग तुम्ही SPL ला पाहिली. ये खिलाड़ी खास है. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा. शिवगंगा 11 का राजा बचा दिया बाजा. सिंघम पावर, पावर हिटर है खिलाड़ी और इस बार आग उगलने वाली बल्लेबाजी रोहन.
त्यामुळे आणखीन एकदा हुक केलाय, फटका जबरदस्त आहे. शिवछत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. षटकार. धावसंख्या या 6च्या मदतीने 4 बॉलमध्ये 17 खर्च केले होता. हा 5वा बॉल होता जिथे या षटकारानं धावसंख्या या षटकामध्ये आतापर्यंत 23 खर्च केलेली आहे. एक चेंडू या षटकातला अजूनही बाकी आहे. कट बसाल तर तुम्हाला मार्ग सापडेल. लेकिन इस बार देखिए ये शॉट कड़क है, ये खिलाड़ी खास है. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा. शिवगंगा 11 का राजा बचा दिया बाजा. सिंघम पावर हिटर ये खिलाड़ी, और इस बार आग उगलने वाली बल्लेबाजी रोहन के बल्ले से. इस बार दिल को चीरने वाली और कलेजे के ऊपर वार करने वाली ये शानदार बल्लेबाजी. छक्का. भारत हरलाय. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा चोकरचा शिक्का पुसलाय असं वाटलं होतं, पण तत्क्षणी इथे आपण बघतो की बदल झाला आणि मॅच बदलली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण T20 वर्ल्ड कप जिंकला. सगळ्यात तात्पर्य काय, तो मॅच अशीच होती. त्यामुळं मला सांगायचंय काय की सोडू नका, मॅच सोडू नका. षटकार येतो रोहनच्या बॅटमधून. आणखी एक रोहन चोरगे यावेळेला आज कमालीच्या फॉर्म मध्ये. पलीकडे छोट्या मुलानं कॅच घेण्याचा केलेला प्रयत्नांती परमेश्वर. लेकिन इस बार ये खिलाड़ी आग उगल रहा है, ये ज्वालामुखी है, अब फट चुका है. और यहाँ पे ऐसा माहौल बना दिया इस खिलाड़ी ने कि सब तरफ रोहन ही रोहन नाम चल रहा है. आज चल रहा है रोहन का बल्ला. ये खास हल्ला था रोहन का. बॅक टू बॅकचे 2 षटकार. धावसंख्या पुढे. मॅच यावेळेला आणखीन एक बॉल उंच आकाशात, आणि यावेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला मात्र 3ऱ्या पंताची मागणी केली आहे आक्षेपार्ह गोलंदाजी संदर्भात. आक्षेपार्ह गोलंदाजी संदर्भात चौकार तर आहे, पण स्टंपावर लक्ष ठेवा. यावेळेला बघायचंय आणखीन एक फटका दमदार आहे आणि स्टंपावर ध्यान ठेवा. लहान मुलं त्यासाठी आले स्पेशली. स्टंपावरच पहिली स्टंपावरच